दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उमाला नेहमीप्रमाणे जाग आली. शेजारी नैना गाढ झोपली होती. झोपेत तिच्या अंगावरचे पांघरूण सरकले होते. ते हाताने सारखे करीत उमा हळूच उठली आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मध्ये दार बंद करून घेतले. आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता. जसजसे दुकानातले पदार्थ संपतील तसतसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजे तयार करीत असे. त्यामुळे पदार्थाची चव टिकून राहत असे. तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर अंघोळीला गेली. अंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीत लाडूसाठी मोठ्या पातेल्यात बेसन भाजायला घेतले. बेसन भाजून झाल्यावर ती एका मोठ्या परातीत गार करीत ठेवली आणि दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात चिवडा फोडणीला टाकला. चिवडा झाल्यावर तो थंड करायला पेपरवर पसरून ठेवला आणि लाडू वळायला घेतले. 50-60 लाडू होईपर्यंत घड्याळाचा काटा 9कडे सरकला होता. आता नैनाला उठवावी असा विचार करून उमाने दरवाजा उघडला. तिने पाहिले तर नुकतीच नैना उठून अंथरूण पांघरून घडी करीत होती. उमाला पाहताच ती म्हणाली, "अगं आई, मला उठवले का नाहीस ग? हे काय 9 वाजले की ग? तू इतकी छान झोपली होतीस ना? आणि आज रविवार आहे ना? क्लासला सुट्टी आहे ना तुझ्या, म्हणून नाही उठवले ग. चहा टाकते, तुझा दात घासून घे पाहू." तिच्याकडे हसून पाहत उमा म्हणाली, "आत जा." पाऊल टाकताच नैना म्हणाली, "आहा, काय भन्नाट वास सुटला आहे ग. या खमंग वासाने झोप चाळवली बघ माझी." टेबलावर तयार असलेला लाडू चिवडा बघताच ती म्हणाली, "अगं, एवढे सगळे कधी केलेस आणि मला का नाही उठवलेस ग मदतीला?" "असू दे ग नयन, एकच दिवस असते सुट्टी, तुला जरा निवांत आवरून घे, आराम कर." आज नैनाला आतापर्यंत उमाने कोणती झळ कधी लागून दिली नव्हती. तिच्या नशिबात असे बालपण आणि तरुणपण सुद्धा नव्हते. तिला आठवले, एका छोट्या तालुक्याच्या गावात तिचा जन्म झाला होता. तिला थोडेसे समजू लागले तेव्हावर दुर्दैवाने एका मोठ्या अपघातात एकाच वेळेस तिची आई आणि वडील दोघेही दगावले. तिच्या आईच्या माहेरचे असे जवळचे कोणीच नव्हते. जवळच्या गावी वडिलांचा एक चुलत भाऊ आणि त्यांची बायको मात्र होती. तिच्या चुलत काका काकूने त्यानंतर सांभाळ केला. काका थोडे भविष्य आणि वगैरे पाहायचे. जमेल तशी भिक्षुकीची पण कामे करायचे. बाकी उत्पन्नाचे साधन असे काहीच नव्हते. मित्राच्या एका वाड्यात ते 2 खोल्यात अगदी नाममात्र भाड्याने राहत होते. त्यांच्या मित्राने त्यांच्यावर हे उपकारच केले होते. उमाचे वडील मात्र चांगल्या सरकारी नोकरीत होते. त्यांचा पगार चांगला असल्याने ते पूर्वी आपल्या या भावाला गरजेला थोडी आर्थिक मदत करीत असत. एका गावात जरी ते राहत नसले तरी त्यांनी आपले संबंध मात्र चांगले टिकवले होते. चुलत भाऊ असला तरी उमाचे वडील तसे कधी मानत नसत. पहिल्यापासून घरच्यासारखेच नाते ठेवले होते त्यांनी. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर काका ताबडतोब उमाला घरी घेऊन आले होते. काका काकूंना अपत्य काहीच नव्हते. काका उमाच्या वडिलांपेक्षा वयाने 10-15 वर्षांनी मोठेच होते. त्यामुळे उमाच्या आई वडिलांच्या अशा अचानक मृत्यूच्या वेळी त्या दोघींनी 50शी ओलांडली होती. उमा तेव्हा 5व्या इयत्तेत होती. काका काकू दोघेही प्रेमळ होते. उमाच्या वडिलांचा आलेला थोडा पैसा आणि काही साठवलेली पुंजी मिळून तिघांचे बरे चालू लागले. उमा आपल्या भावाची अमानत आहे. तिचा सांभाळ करणे, तिला शिकवणे ही आपली जबाबदारी आहे याची काकांना जाणीव होती. उमा ही खूप हुशार होती. लहान वयात पाहिलेल्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे ती जास्त समंजस झाली होती. अबोल असलेले उमाचे काका काकूवर खूप प्रेम होते. आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची दुनिया होती. उत्तम मार्काने उमा 10वी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले. पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता. नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची सुद्धा तिची इच्छा होती. पण तिच्या काकांना ते मान्य नव्हते. उमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते. आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते. त्यामुळे जी मिळेल ती नोकरी तिने गावातच करावी अशी त्यांचे म्हणणे होते. मार्क्स चांगले असल्याने तिला घराजवळच एक बरी नोकरी मिळाली होती. हे सगळे उमाला आता आठवले. परिस्थितीच्या रेटामुळे तिला बालपण किंवा तरुणपण फारसे आनंदाने नाही काढता आले. नैनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे. मनातले विचार बाजूला ठेवून उमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले. पोहेच्या डिशमध्ये तिने नैनाला एक लाडू पण वाढला. "आई, तू पण घे एक लाडू, कसला मस्त झालाय," असे नैनाने म्हणाला. "नको ग, सारखे ते पदार्थ खाऊन
करून माझी तर खायची इच्छाच मरते बघ, असे म्हणून उमाने पोहे खायला सुरुवात केली. खाऊन झाल्यावर नैना बाहेरच्या खोलीत गेले. तिच्या मैत्रिणीचा फोन होता, त्यावर तिचे बोलणे चालू होते. उमाने पण सगळा आतला पसारा आवरला. थंड झालेला लाडू चिवडा डब्यात भरून ठेवला आणि बाहेर येऊन पेपर चाळत बसले. थोड्या वेळाने, आज जेवायला काय करू ग नैन, असे उमाने विचारताच नैना म्हणाली, अगं आई, विसरलीस का, आज ऋतूचा वाढदिवस आहे. ते काल बोलले होते तुला मी. हे काय, आता तिच्या सोबतच बोलत होते मी. आता माझे आवरून झाले की मी तिकडेच जाणार आहे. मला जेवायलाच बोलावले आहे तिने आज. त्यामुळे संध्याकाळी आमच्या वर्गातल्या काही मैत्रिणींसाठी तिने तिच्या घरी एक खास पार्टी ठेवली आहे. त्यामुळे संध्याकाळी मला घरी यायला थोडा उशीरच होईल बरं का. हे ऐकताच उमा म्हणाली, हो ग, तू बोलली होतीस, मीच विसरून गेले बघ. जा तू घे आवरून. तिला गिफ्ट काय घेतले आहेस. एक रंगीत कपडा गुंडाळलेले खोके दाखवून नैना म्हणाली, हे बघ, कालच आणले आहे ग, हे तिचे आवडते सेंट. तुला काही पैसे हवेत का खर्चासाठी, अशी उमाने विचारल्यावर नैनाने नकार दिला. आहेत ग पैसे, तू दिलेले माझ्याकडे संपले की घेईल ना मी मागून, असे म्हणून नैना स्वतःचे आवरायला आत गेली. दिलेले पैसे नैना नेहमीच नीट आणि निगुतीने वापरत असे. बाहेरचे कोणतेच पदार्थ नैनाला कधीच खात नसे. बाहेरचे काहीच खाणे, मेकअप, महागडे कपडे, कॉस्मेटिक हेही नैना वापरत नसे. सिनेमा नाटकाचा फारच छंद नव्हता. बाकी कुठे काही खर्चही नसे. इतर कोणताही वापर खर्च करण्याची तिला आवड सवय नसल्याने दरमहा उमाने पॉकेट मनी म्हणून दिलेले पैसे तिच्याकडे जसेच्या तसे शिल्लक असत. नैना तिचे आवरून बाहेर आल्यावर उमा तिच्याकडे एकटक पाहतच राहिली. हलक्या गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता, त्यावर शोभेचे कानातली आणि गळ्यातली, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट. तिच्या मनात आले, किती मोठी झाली आपली मुलगी आणि केवढी सुंदर दिसते आहे. चेहऱ्यावर फक्त हलकी पावडर, डोळ्यात काजल आणि कपाळाला छोटीशी टिकली. कोणताच मेकअपची हिला काहीच गरज नाही. गोरा पान, चमकदार रंग, उंच नींच आणि कमानीय बांधा, लांब सडक जाडसर पण रेशमासारखे मऊ काळे क्षार, छोटीशी सोनेरी झाक असलेले केस, मोठे मोठे काजळ घातल्यासारखे वाटणारे डोळे, कमानदार गुलाबी जाडसर ओठ आणि उजव्या गालावर थोडा खाली असणारा काळा भोर गडद तीळ. तिचे केस तेवढे उमासारखे लांब सडक होते. बाकी सर्व मात्र अगदी सतीशची प्रतिकृती. तसाच गोरा रंग, उंच नीच बांधा, मोठे डोळे. नैनाच्या जन्माच्या वेळी तिच्या उजव्या गालावर पुसट दिसणारा तीळ पाहिला तेव्हा सतीश खुशीने म्हणाला होता, बघ, माझ्याप्रमाणे माझ्या लेकीला सुद्धा गालावर तीळ आहे की नाही. तिचे काळेभोर डोळे पाहून त्याने तिचे नाव नैना ठेवायचे ठरवले होते. नैनाला पाहिल्यावर सतीशला ओळखणाऱ्या कोणालाही सहज समजले असते की हीच त्यांची मुलगी आहे. त्यांच्यासारखेच हुबेहूब रूप होते तिचे. सतीश उमाचा नवरा आणि नैनाचा पिता. सतीशचे नाव ओठावर येताच आणि त्यांची आठवण येताच उमाच्या तोंडात एक कडवट चव गोळा झाली. कशाला आली आपल्याला ही आठवण, असे तिला वाटले. आई ग, किती वेळ पाहते आहेस माझ्याकडे, काय झाले तुला. नैनाचे शब्द ऐकून उमा भानावर आल्याने म्हणाली, काही नाही ग, तुलाच बघत होते. दृष्ट काढून टाकावे की काय तुझी, असा विचार आला मनात. चल ग आई, काहीतरी तुझे इतका काही मी नटापटा केलेला नाही. नैना मोठे डोळे करून हसत म्हणाली. उमा पण हसली आणि तिचा गालगुच्छ घेऊन म्हणाली, माझी परी आहेस तू लाडकी. नैना एकदम गोड हसली आणि म्हणाली, झाले का तुझे कौतुक, जाऊ का मी आता. थांब जरा, ताजे लाडू आणि चिवडा देते, आज केलेला ऋतूला खूप आवडतो, असे म्हणत उमाने 5-6 लाडू आणि थोडा चिवडा एका बॉक्समध्ये घालून दिला. खरे तर तुलाही बोलावले आहे ऋतूच्या आईने, पण तू येत नाहीस ना कुठल्याच कार्यक्रमात. नैना म्हणाली, नको ग, आग्रह करूस, आणि मला आता बाजारात पण जायचे आहे. काही सामान आणायला, जेवण करून मग बाजारात जाईन मी. ऋतूला फोन करून देईन मी आशीर्वाद. उमा म्हणाली, चालेल, पण मी ऋतूला फोन करायला विसरू नकोस बरं का. असे सांगून पायात चप्पल घालून पर्स घेऊन नैना बाहेर पडली. उमा पण स्वयंपाकाला लागली. आता तिच्या पुरताच भात आमटी करायची होती. आत्ताच 2 पोळ्या संध्याकाळच्या करूनच ठेवाव्यात, म्हणजे संध्याकाळी काहीच करायला नको. नैना आता संध्याकाळी सुद्धा काहीच जेवणार नाही. स्वयंपाक आटपून गेले म्हणजे बाजार पण होईल निवांत. शिर आले की जेवण करून पडता येईल जराशे, अशा विचाराने उमा स्वयंपाकाला लागली. पण सतीशचे विचार काही केल्या तिचा विचार सोडेनात. सतीश म्हणजेच आयुष्यातले एक काळे पर्व होते. नैनासारखी देखणी आणि हुशार मुलगी सोडता लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्याने उमाच्या डोक्याला फक्त ताप आणि तापच दिला होता. कोणत्या मुहूर्तावर त्याच्याशी लग्न गाठ मारली होती
गेली होती कोण जाणे. धडे चौकशी पण केली नव्हती. त्याचा काकाने आणि आपणही काकाची तेव्हा वय झाली होती आणि आपली जबाबदारी त्यांना पार पाडायची होती. पण आपण एवढ्या सुशिक्षित होतो, निदान आपण तरी कुठे पुढे जाऊन त्या स्थळाची चौकशी करायला हवी होती. त्याच्याविषयी लग्नानंतर एक एक समजायला लागल्यावर मग पश्चाताप झाला होता. पण तेव्हा काहीच उपयोग नव्हता आणि काही करता पण येत नव्हते, कारण नयनाचा जन्म झाला होता. उमाची अवस्था त्यावेळेस दगडाखाली हात अडकल्यासारखी झाली होती. पोळी भाजताना अचानक गरम पोळीचे वाफ हातावर आल्यावर उमाने हाय असा उद्गार काढला आणि सतीचे विचार डोक्यातून काढून टाकायचा ती प्रयत्न करू लागली. पण एकदा मन जे अस्वस्थ झाले होते ते परत जागेवर येईल आणि तिचे मन परत परत भुतकाळात जाऊ लागले. 1 वर्ष नोकरी केल्यावर काकांचा आता लग्न कर असा तगादा उमाच्या मागे सुरू झाला. शेजार पाजारी ओळखीच्या लोकांकडे आमच्या उमासाठी स्थळ पहा असे निरोप द्यायला त्यांनी सुरू केले. उमासाठी सतीचे स्थळ आले तेव्हा ते नक्की कोणी सुचवले ते समजलेच नाही. एके दिवशी अचानक सती स्वतःच एका मित्रासोबत घरी आला होता. उमा तर तेव्हा घरी नव्हती. काका काकूवर मात्र त्याने आपली चांगली छाप पाडली. उंच नीच, एकदम देखणा, गोड बोलणारा, एका सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला असणारा सतीश काकांना मात्र आवडला. सतीश समर्थ असे त्याने आपले नाव सांगितले. मात्र सोबत घरचे कोणी कसे आले नाही असे विचारल्यावर आपल्याला आई वडील नाहीत, लहानपणीच ते वारले, आपण अनाथ आश्रमात वाढलो आहोत व तिथेच शिकलो आहोत, आपण आपली काळजी घ्यायला समर्थ असल्याने हे आपले आडनाव आपण लावले आहे असे त्याने स्पष्टच काकांना सांगितले. काकांना त्यांचा प्रांजळपणा पटला आणि आवडला सुद्धा. अनाथ असणे ही काही त्या व्यक्तीची चूक तर होऊ शकत नाही ना. तेव्हा त्याने आपल्याविषयी इतर माहिती स्वतःच काकांना सांगितली होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.